तुमच्यासारखे वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड माणसांनी आहे ना, बरोबर? हा. आता तुमचं एज्युकेशन इंग्लिश मिडियमला झालंय बरोबर. काय म्हणला? म्हटलं आज आहे ना समाजामध्ये मंगेश भाऊ साबळे सरपंच बरोबर, हा बरोबर. हा 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 यांच्यासारख्या लोकांची गरज आहे. हा. आलं का लक्षात? आणि तुमच्यासारखे सुशिक्षित आणि चांगल्या लोकांनी पण समाजातील मंगेश भाऊंसोबत उभं राहणं गरजेचं आहे. खूप म्हणजे असा मोठा एवढा संघर्ष खरं जर पाहायला गेलं तर आमदार खासदारांनी असं काही बलिदान द्यायला पाहिजे, परंतु एक सर्वसाधारण माणूस इतका मोठा त्याग करतोय, 5-6 दिवस अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब न घेता एवढं जर बलिदान द्यायला तयार आहे, स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही तो माणूस. म्हणजे खरंच असा माणूस, अशा माणसाकडे खरंच काहीतरी प्रामाणिक माणसाकडे काहीतरी सत्ता पाहिजे. जसं काही आमदार असो, आता खासदार तर ठीक आहे असू द्या, परंतु कमीत कमी आमदार तरी असा माणूस असला पाहिजे. पांडुरंग भाऊ, विषय काय माहितीये का? हं. आता समजा मी रविराज जाधव आहे, बरोबर आहे. हो. मला कधी पैसा वगैरे काही कमवायचा असता, काही कमाई करायची असली तर मी सत्तेतल्या आमदारा खासदारासोबत फिरलो असतो, बरोबर आहे. हो, नक्कीच नक्कीच. मी ते चित्र बघितलं ना पण मला तुमचं. फक्त काय माहितीये का, एक खरं प्रामाणिकरित्या समाजासाठी झटणारा, शेतकरी वर्गासाठी लढणारा माणसासोबत राहायचंय, म्हणून मी त्या खरंय. माणसासोबत आहे. माझा पर्सनली विषय असा आहे. खरंय खरंय, समजलं मला. मग मी त्याच्याकरता तुम्हाला फोन केला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की असे तुमच्यासारखे लोक आहे ना समाजामध्ये तयार होणं गरजेचं आहे. कारण आजकाल आहे ना कार्यकर्ते फक्त चाटुगिरीवाले झालेत, ते नको आहे आपल्याला. तो आपला मित्र आहे मंगेशराव, म्हणजे आपले जीवाभावाचे मित्र आहे, आपण त्यांचे मित्र आहे. हो हो आणि हो हो. अशा माणसासोबत यार तो माणूस एवढा, म्हणजे आपण काय केलं माहितीये का तिथं, हं. हे सगळं बाजू मला काय वाटलं यार, एवढं 3-4 दिवसापासून हा उपाशी आहे, काही खात नाहीये, काही नाहीये. मग काळजीपोटी मग यार ते जावंच लागलं ना. खरंय खरंय कारण की नाकातून रक्त येणं आणि एवढा त्याग करणं, खरंय. जीवाच्या शेवटपर्यंत लढणं, शेवटच्या श्वासापर्यंत हो लढण्याची तयारी ठेवणं सोपं आहे का? हो हो हो. तुमच्यासारखे वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड माणसांनी आहे ना, बरोबर? हा. आता तुमचं एज्युकेशन इंग्लिश मिडियमला झालंय बरोबर, तर अशा तुमच्यासारख्या एकदम म्हणजे उच्च शिक्षित लोकांनी आहे ना, खरं तर आता काय ते आहेत ना मागं सगळे अंगुठा बहादर आहे. फक्त हे म्हणले का सतरंजा उचल्या का उचलले, ढोल वाजवा का वाजवले, काय असे कार्यकर्ते नको आहे चाटुगिरी करणारे. आता ढाब्यावर माझ्यासारख्या नेलं. माणसांनी मंगेशरावांची साथ दिली पाहिजे, त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे, आहे की नाही? खरंय खरंय, अगदी खरं. आणि तुमच्या सोबत तुमचं बघून इतर लोकांनी पण साथ दिली पाहिजे. एक हा. प्रामाणिक माणूस आहे, सच्चा माणूस आहे. हम्म. आता लोक जाऊ म्हणू काही म्हणा, पण आता ही एक त्यांची रास्त एक प्रामाणिक मागणी होती शेतकऱ्यांसाठी की प्रति एकरी मला 50,000 रुपये द्या शेतकऱ्यांना. ही त्यांची मागणी. मग त्यांचं काय चुकलं? यांना आमदारांना काहीच नाही, पण खासदारांना गुर्मी हो या सत्तेतल्या लोकांना.